पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. पुण्याचा बहुचर्चित असा खडकवासला ते फुरसुंगी या मार्गावर 28 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचं काम सुरू झालंय. हा प्रकल्प जलसंपदा विभागाच्या प्रस्तावानुसार सुरू केला जातोय आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण मंडळानं याला अंतिम मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात वडाची वाडी आणि उरुळी देवाची या भागातून बोगदा तयार करण्यास सुरुवात झाली आहे आणि ब्लास्टिंगचं काम सुद्धा सुरू झालंय. या बोगद्याचा मुख्य उद्देश खडकवासला धरणातून पाण्याची गळती आणि चोरी थांबवणे हा आहे. हैदराबाद येथील एका कंपनीला या प्रकल्पाचं काम देण्यात आलं असून पुढील 2.5 वर्षात हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. ब्लास्टिंगसाठी पोलीस आणि इतर संबंधित खात्यांची परवानगी देखील मिळवण्यात आली आहे. कंपनीने आरएमसी प्लांट, क्रशर आणि प्रयोगशाळा तयार केली असून क्वालिटी युनिट कंट्रोल या युनिटद्वारे कामावर लक्ष ठेवलं जात आहे. दुसऱ्या टप्प्यात कात्रज आणि धायरी भागात बोगद्याचं काम सुरू होणार आहे. प्रकल्पासाठी हैदराबाद येथील कंपनीने 150 कर्मचारी पुण्यात नियुक्त केले असून इंजिनियर, प्रकल्प व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.